नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। भगवान परमात्मा भक्तराज अर्जुनाला सर्व धर्मांचा अर्थात धर्म अधर्माचं कारण ज्याला आपण अज्ञान असं म्हणतो त्या अज्ञानाचा परित्याग कर, अर्थात तो ज्ञानाच्या द्वारे होऊ शकतो। या सर्व धर्मांचा परित्याग करून एकमेवाद्वितीयं ब्रह्म असं म्हणून श्रुतीने ज्याचं वर्णन केलं आहे, ज्याच्या ठिकाणी स्वगत सजाती विजातीय कोणत्याही प्रकारचा भेद नाही, अशा मज एकाला तो आत्मस्वरूपाने जाणून सोहम बोधाने शरण ये, अर्थात तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद राहू देऊ नको, असा मला तू शरण ये। या शरणागतीचं फल काय आहे? मोक्ष। भगवान असं म्हणतात, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि। मी तुला सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त करीन। या बाबतीमध्ये शोक करण्याचं काही कारण नाही। अर्थात परमार्थामध्ये फक्त जे आगंतुक आलेलं आहे ना, त्याची निवृत्ती अपेक्षित आहे। आत्मस्वरूपाची प्राप्ती अपेक्षित नाही। का बरं? कारण आत्मस्वरूप हे सर्वांना प्राप्तच आहे, पण व्यवहारामध्ये प्राप्ताचीच प्राप्ती घडते। फक्त आपल्याला तो अप्राप्तीचा भ्रम निवृत्त व्हावा लागतो। जसं की आपण म्हणतो पाणी आपल्याला प्राप्तच आहे, पण त्यावर आलेलं शेवाळाचं आवरण दूर करावं लागतं। सूर्य नित्य प्राप्तच आहे, पण त्यावर असलेला ढगांचा पडदा दूर करावा लागतो। तसं जीवाला आपलं आत्मस्वरूप कोणत्याही अवस्थेमध्ये अप्राप्त नाही, सदैव त्याचं स्वरूप असल्यामुळे प्राप्तच आहे। भगवान म्हणतात, त्यावर येणारा जो प्रतिबंध आहे, सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे, ते माझ्या बोधिवायाने होऊन जाईल। म्हणून बंधाची निवृत्ती अपेक्षित आहे। परमात्मा प्राप्तीकरता फार कष्ट नाही। गुरुवरे बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, मनुष्याला एखादं फूल कुस्करायला जेवढा वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये आत्मदर्शन होऊ शकतं। आणि मग हे सगळे सायास करायचे, एवढे कष्ट करायचे ते कशा करता? अनादी कालापासून असणारा जो आत्मस्वरूपावर आलेला अविद्येचा मळ आहे तो निवृत्त करण्याकरता जास्त कष्ट आहे। जसं की आपण म्हणतो ना, एखादा कपडा स्वच्छ असतो, ते स्वच्छ करायला वेळ का लागतो? कपडा मुळातच स्वच्छ होता, पण त्यावर जो मळ आला, जे काही मातीचे डाग आले, ते काढण्याकरता जसा श्रम लागतो, तसं आत्मस्वरूपावर असलेलं अज्ञानाचं आवरण ते भंग करण्याकरता वेळ लागतो। भगवंतानी म्हटले, जे आगंतुक आलेलं आहे त्यातून मी तुला मुक्त करीन। मा शुचः, कोणत्याही प्रकारचा शोक करण्याचं काही कारण नाही। हा सगळा महत्त्वाचा उपदेश प्रतिपादन केल्यानंतर भगवंताने शक्तिपाताचा वापर करून अर्जुनाला आलिंगन दिलं। आपल्याकडे जर एखाद्या साधकाला सगळ्या प्रकारचा ज्ञानाचा उपदेश करून यदा कदाचित काही अंशामध्ये न्यूनता राहत असेल, तर ती पूर्णता करण्याकरता शक्ती संपन्न असणारे महात्मे जे असतात ते आपल्या तपाचा वापर करून त्याला पूर्ण करतात। आणि म्हणून कृपा करण्याचे काही प्रकार आहे। त्यामध्ये कृपा आहे नेत्रकृपा। डोळ्यांनी जरी पाहिलं तरी त्याच्यावर कृपा होऊ शकते। सगळ्यात मोठं उदाहरण कोणाचं आहे? कासवीचं। त्या कासवीच्या अंगामध्ये दुधाला उत्पन्न करणारा अवयव नाही, पण पिलांना जन्म दिल्यानंतर त्या पिलांचं पोषण तर झालं पाहिजे, याकरता ती कासवी नेत्राने डोळे भरून आपल्या पिलाकडे पाहते। ज्ञानोबराय म्हणतात, तया अवलोकनाची सोयी कुर्मीही नेणे। त्या महापुरुषाचं जे अवलोकन आहे की नाही, डोळे भरून पाहणं,
त्याच्या अवलोकनाचा प्रकार कासवीला सुद्धा जाणता येणार नाही, अर्थात याला नेत्रकृपा असं म्हणतात. त्यानंतरची आणखीन एक कृपा आहे ज्याला आपण हस्तकृपा असं म्हणतो. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी, ही हस्तकृपा आहे. त्यानंतर पुढची आहे वाक्यकृपा. आजी आयुष्या उजवण झाली, माझी या दैवा दशा उदयली, जे वाक्यकृपा लाधली दैवी केने मुखे, अशी 10व्या अध्यायामध्ये आलेली एक ओवी आहे. वाक्यकृपा म्हणजे उपदेशाची कृपा. आणि सगळ्यात महत्त्वाची पुढं आहे आलिंगन कृपा. तीच भगवंताने अर्जुनावर केली आहे. मग सावळास कंकण, बाहू पसरुणी दक्षिण, आलिंगेला शरण भक्त राजतो, हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. त्या अर्जुनाला पार्थाला भगवंताने द्वैत तर शिल्लकच ठेवलं आहे. तुम्ही असं म्हणाल द्वैत शिल्लक ठेवलं आणि अद्वैत स्वरूप कसं काय दिलं, तर याचा अर्थ असा होतो जे वास्तव द्वैत आहे ना ते घालवलं आहे, पण कल्पित असणारं द्वैत मात्र शिल्लक ठेवलं आहे. आणि भक्तीसाठी कल्पित द्वैताचा अंगीकार असावा अशी भक्ताची सुद्धा अपेक्षा असते की नाही, की भक्ती सुखा लागी आपण पैची दोही भागी, वाटून या अंगी सेवकै बाणी, एरा नाम मी ठेवी, मग भजती ओज बरवी, न भजत या दावी योगी आजो. भक्ती सुखा करता अभेदुनी भेद, राखी याला अंगी, वाढावया जगी प्रेम सुख. किंवा भक्तिसुख वाढण्याकरता अभेद स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भेद शिल्लक ठेवता येतो, पण तो भेद खरा नसतो, त्याला कल्पित भेद असं म्हणतात. आणि तोच परमात्म्याने ठेवला. द्वैत न मुडिता केले आपण ऐसे अर्जुना. आता देवाचं आणि भक्ताचं आलिंगन झालं, दोन महात्म्याचं परस्परामध्ये आलिंगन झालं, तर ज्ञानोबा म्हणतात जवळिकीची सरोवरे, उचंबळल्या कालवती परस्परे, मग तरंगासी धवळारी तरंगची होती. दोन महात्म्यांच्या भेटीला सरोवराची उपमा दिली आहे. आणि देवभक्ताचं आलिंगन जेव्हा होतं त्या भेटीला भगवान ज्ञानोबरायांनी समुद्राचं उदाहरण दिलं आहे. सिंधू सिंधू ते पाव जाई, ते पावने ठाके दुजा होये, वरी रिगे पुरवणीये आकाशही, तैसे तया दोघांचे मिळणे, दोघांनावरी जाणावे कवने, किंबहुना श्रीनारायणे विश्वकोंदले. या प्रकाराने वेदाचं असणारं मूळ सूत्र जे अल्पाक्षर, असंदिग्ध, संपूर्ण सार, विश्वाला कवळ घाली एवढा मोठा अर्थ, ज्यामध्ये पाल्हाळ नाही आणि कोणत्याही प्रकारचा वाणीचा दोष नाही, अशा बोलण्याला सूत्र असं म्हणतात. आणि वेदाचं मूळ सूत्र काय असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. सर्वांना वेदाचा अधिकार सर्वांना नाही आहे, त्यामध्ये वेदाची भूमिका काही वेगळी आहे. कोणतंही ज्ञान हे अनधिकाऱ्याच्या हातात जाऊ नये, योग्य अधिकारी व्यक्तीलाच ते ज्ञान गेलं पाहिजे. कल्पना करा चांगलं बीज असेल आपल्याकडं तर ते कोणत्या जमिनीत पेरावं. ज्ञानोबा म्हणतात मुडाहुनी बीज काढिले, ते निर्वाळली या भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणोये काही, पाषाणावर बी पेरू नये, अग्नीवर पेरणी करू नये. मग शुद्ध कसलेली जी जमीन असेल ना त्या जमिनीमध्ये जर बीज पेरलं तर एका बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. याचा अर्थ काय, जे उत्तम ज्ञान आहे ते अधिकारी पुरुषाच्या कानातच पेरावं, हे वेदाची भूमिका आहे. वेदाचा कंजूसपणा आपण सांगतोय, पण तो कंजूसपणा त्यासाठी नाही आहे. वेदाची विशालता, औदार्य किंवा फार मोठी भूमिका आहे की माझ्याकडं असणारं ज्ञान जर अधिकारी पुरुषाच्या हृदयात गेलं तर त्या ज्ञानाला ओझ राहील. आणि चुकून हे अनधिकाऱ्याकडे गेलं तर तो अनधिकारी पुरुष आपलाही नाश करेल आणि परिणामी नवीनच एखादा पंथ काढेल आणि येणाऱ्या सगळ्या लोकांचा पुन्हा नाश करेल. फसविण्याची भूमिका मनुष्याच्या मनात असते की नाही, ते आपण उदाहरण पाहतो. त्या विद्यार्थ्यांची सहल गेली एका माळ रानावर. सहल गेल्यानंतर गणपतीचं जुनं मंदिर होतं आणि पुजारी थोडा उदास होता, तो देवाचं अंग चांगलं पुसत नसायचा. परिणामी गणपतीची बिंबी खोल असल्यामुळे त्यात पाणी साठायचं, तिथं गारवा तयार झाला. जिथं गारवा असतो तिथं विषारी प्राणी आपोआप येत असतात. का
अंगातलं विष जाळतं ना, आणि ते जाळणारं विष आपल्याला शांत करावं, थंडावा मिळावा याकरता विंचू गारव्यात राहतो बघा, किंवा सर्प एखादी ओली जागा असेल, मी स्वतः पाहिलं होतं, ते आपले जात असतात की नाही, त्या खालच्या भागाला पाळू म्हणतात बघा, ते एका घरामध्ये तशीच ठेवलेली, काही कारणास्तव ती उचलली तर अगदी साप मस्त वेळा देऊन त्या निवांत झोपलेला होता, गारवा. तसा विंचू त्यामध्ये जाऊन बसला, आणि जे विद्यार्थी अभ्यासात माग असतात ते सहलीत पुढं असतात बघा. पण त्यातला एक विद्यार्थी सगळ्यात पुढं नियोजन करायला तो पुढं होता. आता मग गणपतीचं दर्शन घ्यावं तर त्याने त्या नाभी स्थानामध्ये बोट घातलं, परिणाम महाप्रसाद मिळाला, दंश लागला. त्याने असा हात झटकला. दुसऱ्या विद्यार्थ्याने विचारलं काय झालं, खरं सांगावं तर दुसरा काय म्हणेल, बरं झालं तुला अद्दल घडली, लय पुढं पुढं करायची सवय, जास्त पुढं पुढं करू नये असं होत असतं. त्याने ते हात झटकला, तोला गबस, अरे याच्यातून गार वारा येतो म्हणे, आणि तो थंड वारा सहन झाला नाही मला म्हणून मी हात झटकला. दुसऱ्याला खरं वाटलं, त्याने हात घातला, त्याला दंश झाला. तो प्रामाणिक होता, माळकरी, त्याला वाटलं सगळ्यांना सावध करावं. त्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला, म्हणे थांब, हा प्रसाद गुरुजीपर्यंत गेला पाहिजे. याला काय म्हणतात, याला फसविण्याची बुद्धी असं म्हणतात. ज्याचं अंतकरण शुद्ध नाही आहे, जर त्याला महत्त्वाचं ज्ञान प्राप्त झालं तर स्वतः तर नागवला जाईलच, पण सगळ्या जगाला फसवू शकतो. किंवा भस्मासूर भगवान शंकरांनी वरदान दिलं, पण त्या वरदानातून तो भगवान शंकराची अगोदर सेवा करण्याकरता निसर्गतः मृत्यू पावलेला व्यक्ती त्याची राखच घेऊन यायचा. पण वरदान मिळालं तर त्याने तसं नाही केलं. मग चांगला व्यक्ती जरी दिसला तर मस्तकावर हात ठेवायचा. अनधिकारी पुरुषाला जर एखादी वस्तू मिळाली तर उपयोग होत नाही, दुरुपयोग होऊ शकतो. तसं ब्रह्मज्ञान महत्त्वाचं आहे, आणि ते जर अनधिकारी पुरुषाला मिळालं तर मग त्याला याचा दुरुपयोग करण्याची संधी येऊ शकते. म्हणून वेदाने मर्यादा ठेवली, पण ही मर्यादा भगवद्गीतेने मात्र ठेवली नाही बरं. म्हणून सर्वाधिकारैक पवित्र. तुम्ही असं म्हणाल की मग गीतेने सर्वांना ज्ञानाचा अधिकार दिला, मग आता सर्वांना श्रवण करायला मिळालं तर मग ते नाही का दुरुपयोग करणार? नाही करणार. संतांनी सर्वांना यारे यारे लहान थोर असं म्हणून सर्वांना अधिकार दिला, मग ते नाही का दुरुपयोग करणार? तर गुरुवारी बाबा सांगत असतात, संतांची वचनं किंवा भगवंताची वचनं अशी असतात जी अधिकाऱ्याला कळावी आणि अनधिकाऱ्याला कळूच नाही, अशी त्याची योजना असते. येथे सुद्धा आपण श्रवण करतो, पण रम्य समाधान कोणाला मिळतं माहिती आहे का? ज्याचा अधिकार पूर्वसिद्ध झाला आहे त्यालाच. नाहीतर बऱ्याच साधनेमध्ये वेळ जातो, श्रवणही केलं जातं, पण समाधानाचा जो तृप्तीचा आतून ढेकर यावा लागतो की नाही, तो सर्वांना का प्राप्त होत नाही? अधिकाराची उंची उंचावल्याशिवाय हे कोणत्याही प्रकारचं समाधान मिळत नाही. म्हणून सर्वाधिकारैक पवित्र ही देवाची दया आहे. यारे यारे लहान थोर ही सुद्धा काय आहे? संतांची दया आहे, मातृहृदय आहे. आणि वेदाने ठेवलेली मर्यादा ही सुद्धा योग्यच आहे. यामध्ये कलुषित भावाने पाहण्याचं काही कारण नाही आहे. पण एवढं मात्र आहे की वेदाची अधिकाराची मर्यादा जे काही संकोचित होती त्याचा विस्तार वेदाने स्वतः केला. ज्ञानोबा पुढे सांगणार आहे, वेदालाच असं वाटलं की आपण ही मर्यादा ठेवली, मग आपलं अपौरुषत्व अबाधित राहावं आणि सर्वांना याचा श्रवणाचा फायदा व्हावा, याकरता तोच वेद गीतेच्या रूपाने आगळ्या वेगळ्या स्वरूपाने प्रगट झाला, असाही ज्ञानोबा पुढे भावकथन करणार आहे. पण त्या अगोदर असं म्हणतात, एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र, सर्वांना एक स्वरूपाचा अधिकार देऊन जे पवित्र झालं आहे असं श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रगट केले. भगवंताने हे गीताशास्त्र प्रगट केले. पाठीमागच्या ओळीमध्ये ज्ञानोबा काय म्हणतात, वेदाचे मूळ सूत्र म्हणजे वेदालाही मूळ कारण कोण आहे? गीता. कदाचित शंका निर्माण होईल, द्वापार युगाच्या अंती भगवान परमात्म्याने गीता प्रगट केली, आणि वेद तर परमात्म्याच्या श्वासातून अगोदरच निर्माण झाला आहे. मग आता निर्माण झालेली भगवद्गीता वेदाला मूळ कारण कशी काय असेल, अशी तुमच्या मनात शंका येईल. ही ज्ञानोबांच्या अगोदर मनात आलं. ज्ञानोबा त्याचं स्पष्टीकरण पुढे करतात. 27 क्रमांकाची ओवी आहे. ते इथं गीता मूळ वेदा
ऐसे केवी पा आले बोधा, हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. उपपत्ती म्हणजे संयुक्तिक कारण. एखादा सिद्धांत जर आपण प्रतिपादन केला की नाही, तर त्या सिद्धांताचं स्पष्टीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. ज्ञानोबा या अर्थाने सूत्रकारही आहे आणि भाष्यकार पण आहे. म्हणजे अल्पाक्षरामध्ये सांगितलेलं त्याचं भाष्य करावं म्हणजे विस्तार करावा. आणि विस्तार करता करता जर एखादी गोष्ट सूत्रातून राहिली असेल तर त्याचा अपूर्व भाव सांगाव्याला वार्तिक असं म्हणतात. बऱ्याच गोष्टी भगवंताकडून त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये सांगण्याच्या राहिल्या, त्या ज्ञानोबरांनी पूर्ण केल्या बघा. जसं की आपण उदाहरण पाहतो, भगवंताने सात्विक दानाचं लक्षण सांगितलं. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकम स्मृतम. भगवान काय म्हणतात, दान करणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्युपकाराची अपेक्षा करायची नाही. योग्य देश, काल आणि पात्र बघून जे दिलं जातं की नाही त्याला सात्विक दान असं म्हणतात. ही झाली भगवंताची व्याख्या. ज्ञानोबरांनी त्यामध्ये थोडासा सुधार केला. दिलं पाहिजे, प्रत्युपकाराची अपेक्षा करू नये, देश काल पात्राचा विचार करावा, पण जे कमवायचं ते ज्ञानोबरांनी सांगितलं. तरी स्वधर्म अंतवते, जे मिळेल आपण याते, स्वधर्माचं अनुष्ठान करून कमवावं. नाहीतर लोक दुसऱ्यांच्या शेतामधले कणस आणतात आणि मंदिरात लावतात. ज्वारीचे कणस असतात की नाही, तसं नाही आहे. स्वतः कमवावं आणि मग लावावं, याला सात्विक दान असं म्हणतात. म्हणजेच काय, भगवंताकडून जो अभिप्राय राहिला होता तो ज्ञानोबरांनी पूर्ण केला. या अर्थाने ज्ञानोबा वार्तिककार आहेत, सूत्रकारही आहे आणि भाष्यकारसुद्धा आहे. वेदाचे मूळ सूत्र असं प्रतिज्ञावाक्य तयार केलं, प्रगट केलं. पण आता गीताच वेदाला मूळ कशी आहे हे तर सांगावं लागेल की नाही, त्याचंही ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. ते तर गीता वेदाला मूळ आहे म्हणजेच कारण आहे. ऐसे केवी पाले बोधा, ही गोष्ट तुम्हाला कशी काय कळाली हे म्हणाल जर कदाचित श्रोते हो, तुम्ही असं म्हणाल. ज्ञानोबा म्हणतात तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. संयुक्तिक आणि प्रसिद्ध असणारं कारण आम्ही तुम्हाला सांगतो बघा. आता मूळ असेल, कारण असेल, तर कारणापासून कार्याची काय होत असते, उत्पत्ती होत असते की नाही. जे कार्य असतं त्याला जन्य म्हणतात आणि कारण असतं त्याला जनक असं म्हणतात. किंबहुना कारणालाच मूळ असं म्हणतात आणि मुळाचा विस्तारच पुढे असतो की नाही. एक पहिलं कारण सांगता येईल, जे कारण असतं ना ते अल्प असतं बघा आणि कार्य विस्ताराचं असतं. कोणत्याही वृक्षाचं आपण जर मूळ पाहिलं तर ते मूळ संकोचितच असतं, पण जर वृक्षाचा विस्तार पाहिला तर तो फार मोठ्या प्रमाणात असतो. वटवृक्षाला अनेक प्रकारचे मुळं लागतात बरं, त्याच्या पारंब्याचं नंतर मुळं होतात, तो भाग वेगळा आहे. पण पिंपळासारखं झाड असेल, चिंच असेल तर याचं मूळ जमिनीत सरळ जातं, त्याचाही विस्तार खूप असतो, नाही असं नाही. पण जेवढा फांद्यांचा विस्तार असतो तेवढा त्याचा विस्तार नसतो. तसं वेदाचे मंत्र आहे 1,00,000 आणि भगवद्गीतेचे मंत्र किती आहे 700. या अर्थाने जर म्हटलं तरीसुद्धा कारण अल्प आहे आणि विस्तार फार मोठा आहे, हे एक कारण होईल. आणि इथे ज्ञानोबा 2 कारणं सांगतात बघा. तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला सुमुखे, म्हणून वेदा मूळभूत गीता म्हणो हे होय उचित, आणि काही एक येथ उपपत्ती असे. आणखीन सुद्धा त्याचं एक कारण आहे. पहिलं कारण भगवान ज्ञानोबा सांगतात, तरी जयाचा निश्वासी. निश्वास म्हणजेच काय, श्वास आणि उच्छ्वास. भगवंताच्या श्वास उच्छ्वासापासून जो परमात्म्याने श्वास सोडला, जयाच्या निश्वासी त्या असणाऱ्या श्वासापासून जन्म झाले वेदराशी. वेद हा अपौरुषेय ज्ञानाची शब्दराशी आहे. राशीला ज्याप्रमाणे मोजता येत नाही ना, एखाद्या धान्याची रास असेल आणि ती आपण मोजायची ठरवली तर मोजता येत नाही बघा. का, अपार आहे, अनंत आहे. तसं वेदातलं ज्ञान अगाध आहे, त्याचा थांग लागू शकत नाही, म्हणून वेद राशी असा शब्द वापरला. पण तो निर्माण कसा झाला, ज्ञानोबा म्हणतात जयाच्या निश्वासी. यश्च निश्वसितम वेदाः यो वेदभ्यो अखिलम जगत.
ज्याच्या निश्वासापासून सर्व वेद निर्माण झाले. याचा अर्थ काय झाला? भगवान ज्ञानोबा म्हणतात बघा, जया निद्रिताचा घोरू वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू तो स्वये श्री सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादाला. ज्या परमात्म्याच्या घोरण्यातून वेद निर्माण झाला. अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे आपल्याला झोप लागली, जागृतीमध्ये आपल्याला कळतं की आपला श्वास सुरू आहे किंवा आपण श्वास सोडतो आहे, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये कळतं का? नाही कळत. गाढ झोपेमध्ये आपला श्वास ज्याप्रमाणे सहज चालतो किंवा श्वास घेण्याकरता आपल्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट पडत नाही, तसं भगवंताला वेदाची निर्मिती करत असताना कष्ट नाही पडले. पूर्वकल्पामध्ये असणारा वेदच या कल्पामध्ये सहज प्रकट झाला हे सांगण्याकरता जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे श्वासाकरता कष्ट नाही, तसं गत कालातलेच असणारे वेद. बरं, वेद हे निर्माण नाही होत. वेद काल प्राचीनच आहे, अनादीच आहे, फक्त नवीन कल्पामध्ये ते प्रगट होतात. ऋषीमुनींच्या ध्यानातून ऋषयः मंत्रद्रष्टारः, ऋषी समाधीमध्ये राहतात, त्यांना त्या मंत्रांचं आपोआप दर्शन होतं, आपल्या हृदयामध्ये साक्षात्कार होतो. म्हणून वेदाचं प्रगटीकरण अशा प्रकारचं आहे. आता ज्या परमात्म्याच्या निश्वासातून वेद निर्माण झाला तोच असणारा परमात्मा सत्य प्रतिज्ञ, ज्याची प्रतिज्ञा कधीही खोटी ठरत नाही किंवा ज्याच्या मनातला संकल्प कधी असत्य होत नाही, असा असणारा सत्य संकल्प परमात्मा पैजेसी प्रतिज्ञेवर बोलेला स्वमुखी स्वतःच्या मुखातून गीता रूपाने बोललेला आहे. म्हणजे काय झालं? एकाच परमात्म्यापासून वेद निर्माण झाले आणि एकाच परमात्म्यापासून भगवद्गीताही निर्माण झाली, पण तरीसुद्धा थोडासा फरक आहे. वेदाची निर्मिती श्वासातून आहे आणि भगवद्गीतेची निर्मिती स्वतःच्या स्वमुखता आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज असं म्हणायचे की वेद हा सौषुप्त श्रुती आहे आणि भगवद्गीता जागृत श्रुती आहे. म्हणजे परमात्म्याच्या झोपण्यातून वेदाची निर्मिती सुषुप्ती अवस्थेतून आणि भगवद्गीतेची निर्मिती मात्र जागृत अवस्थेतून आहे. म्हणून वेदापेक्षा गीतेचं प्रामाण्य अधिक आहे असं त्यांचा म्हणण्याचा भाव आहे. तो सत्य प्रतिज्ञ सत्य संकल्प परमात्मा प्रतिज्ञेवर स्वमुखतः बोललाय. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी मनोनिवेदामूळभूत गीता मनो हे उचित आणि कैकी येथ उपपत्ती असे. म्हणूनच वेदाचं मूलभूत कोण असेल तर गीता आहे हे आमचं म्हणणं उचित आहे. यावर श्री वैकुंठवासी खंदारकर महाराजांनी एक कारण दिलं आहे बघा. थोडंसं कारण बारकाईनं ऐका. एकाच परमात्म्यातून श्वासातून वेद निर्माण झाला आणि तोच परमात्मा स्वमुखतः गीतेला प्रगट करणारा झाला की नाही. मग आपल्याला असं वाटेल की गीता आणि वेद एकाच परमात्म्यापासून निर्माण झाले आहे, तर परमात्मा कारण आहे असं म्हणा ना. तुम्ही भगवद्गीता कारण आहे असं म्हणता की नाही. तर हे कसं काय पटवून द्यायचं? तर एक ओवी पुढे येणार आहे आणि त्यांनी एक श्रुतीचं प्रमाण सांगितलं. आपल्याकडे आत्मा वै पुत्र नामासी असं म्हटलं आहे बघा. म्हणजे एखाद्या पुरुषाला जर पुत्र प्राप्त झाला तर तो पुत्र म्हणजे त्याचा स्वतःचा आत्माच असतो. आत्माच असतो की नाही. आत्मज म्हणतात त्याला. जो आपल्या स्वतःपासून निर्माण झाला म्हणजे काय? आत्मा वै पुत्र नामाशी, पुत्र नावाचा हा आपलाच आत्मा आहे. म्हणजे तो आणि मी एकच आहे. त्याप्रमाणे आत्मजा म्हणजे कन्या ही सुद्धा एक प्रकारे आपला आत्माच आहे. आणि भगवान ज्ञानोबा असं म्हणतात की भगवद्गीता ही भगवान परमात्म्याची पुत्री आहे, कन्या आहे. कन्या कुठं म्हटलं आहे बघा? मला वाटतं 14व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे बघा. मन म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोला एवढा श्रोता जोडलाशी. अर्जुना तुझ्यासारखा श्रोता प्रज्ञाकांता आणि माझी असणारी एक कन्या होती. कोणती? वक्तृत्व नावाची कन्या. आणि त्या कन्येचा आज विवाह झाला का? तुझ्यासारखा वर मिळाला की नाही. म्हणजे भगवद्गीता ही भगवंताची कन्या आहे. कन्या असेल किंवा पुत्र असेल तो आपला आत्माच असतो. आणि त्या आत्म्यापासून निर्मिती कोणाची झाली? वेदाची. म्हणून वेदाचं मूळ कारण कोण आहे? गीता.
गीता स्वरूप असणारा भगवंताचा आत्मा, असं एक कारण त्यांनी दिलं आहे. किंवा तीच ओवी पुढे येणार आहे बघा, मनोनिमज काही समर्थनी आता विषय नाही, गीता जाना हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. भगवद्गीता ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे, म्हणून परमात्मा आणि गीता वेगळे नाही. परमात्म्यापासून निर्मिती होणं काय आणि भगवद्गीतेपासून निर्मिती होणं काय, फरक काही पडत नाही. वेद निर्माण झाला त्याला कारण परमात्मा असेल, तर परमात्मा आणि गीता यांच्यामध्ये अभेद आहे, म्हणून गीता आणि परमात्मा एक रूप, या कारणाने ते वेदाचे कारण आहेत. म्हणून वेदा मूळभूत, गीता म्हणून हे होय उचित, आणि काही एक येथ उपपत्ती असे. आणखीन सुद्धा एक कारण पुढे सांगतात, हे कारण आणखीन आपल्या स्पष्ट लक्षात येईल. पहिल्यांदा बीजाचं कारण सांगतात. बीज कशाला म्हणतात? जे न नशत स्वरूपे, जयाचा विस्तार जे तलपे, ते तयाचे म्हणिपे बीज जगी. तरी कांडत्रयात्मक शब्दराशी अशेष, गीते माझी असे रुख बीजी जैसा. म्हणून वेदांचे बीज श्री गीता होय हे मज, गमे आणि सहज दिसतही आहे. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. जे नाम जे बीज स्वरूपे न नशत, स्वरूपाने नष्ट होत नाही. आपण जर वडाचं आणि पिंपळाचं बीज पाहिलं ना, तर ते नष्ट होत नाही बघा. त्यांचा जन्म मात्र वेगळा आहे बरं. कागाची विष्टे, ते कागाच्या विष्टेतून त्या पिंपळाचा जन्म आहे, तो भाग वेगळा आहे. पण बीज अगदी मोहरीप्रमाणे असतं. ज्ञानोबा म्हणतात बघा की ज्याप्रमाणे सविस्तर वटत्व जैसे, बीजकणिके माझी असे आणि बीजकण वसे वटी जेवी. एकदम मोहरीपेक्षाही लहान बीज असतं, पण त्या लहान बीजामध्ये संपूर्ण वटवृक्ष सामावलेला असतो. बीज फुटलं तर आपल्याला दिसणार नाही, पण बीजातून अंकुर आला तर प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते बीज नष्ट होतं का? नाही. स्वरूपाने बीज नष्ट होत नाही. किंवा उन्हाळ्यामध्ये आपण डोंगरावर गेलो तर गवत असतं की नाही, ते वाळून जातं बघा, काही राहत नाही. पण त्याचं बीज त्या जमिनीच्या मुळामध्ये राहतं, जमिनीच्या पोटात राहतं. आणि पाऊस पडला की ज्ञानोबा म्हणतात बीज जळाची जवळी कला आहे आणि त्याचे शाखोपशाखी होय. फक्त पाण्याचा संपर्क आला की त्या बीजाला अंकुर निर्माण होतो. याचा अर्थ बीज स्वरूपाने नष्ट होत नाही. म्हणून जे न नशत स्वरूपे, स्वरूपाने न नशत म्हणजे स्वरूपाने नाश पावत नाही, पण जयाचा विस्तार जे तलपे, ज्या वृक्षाचा विस्तार ज्या ठिकाणी लपलेला असतो, गूढ रूपाने असतो, ते तयाचे म्हणिपे बीज जगी. त्यालाच जगामध्ये ते त्या वृक्षाचं बीज आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय बघा, पहिलं कारण स्वरूपाने नष्ट होत नाही. दुसरं कारण ज्याच्यात विस्तार लपलेला असतो, म्हणजे विस्ताराचं कारण, या अर्थाने मी सुरुवातीला बोललो होतो बरं. म्हणजे वेद हा जर विस्तार असेल तर त्याचं बीज कोण आहे? 700 श्लोकाची गीता आहे. आणि स्वरूपाने नष्ट का होत नाही? कारण अनादिकालापासून हे काही फक्त पहिलंच कलियुग नाही आहे. असे अनेक प्रकारचे कलयुग, द्वापार ते त्रेता आणि सत्ययुग होऊन गेले. नवल असं आहे, 4 युग एकामाग एक असे 1000 वेळा गेले, तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. म्हणजे काय झालं? अनादिकालापासून युग असणारी परंपरा प्रवाहित झालेली आहे. आणि अनादिकालापासून जरी युग नवीन होत असेल, कल्पांत किंवा महाप्रलय होत असेल, तरी पण ज्ञान नष्ट होत नाही बरं. म्हणून न नशत स्वरूपे, स्वरूपाने ज्ञान नष्ट होत नाही. जयाचा विस्तार जेथ लपे, ते तयाचे म्हणिपे बीज जगी. त्याला जगामध्ये बीज असं म्हटलं जातं. मग आता वेद हा विस्तार आहे आणि भगवद्गीता हे बीज आहे, तर लपलेले आहेत का? ज्ञानोबा हो, लपलेला आहे. कसा? कांडत्रयात्मक. कांडत्रय म्हणजे काय? विभाग आहे बघा. 10वीपर्यंत विद्यार्थी सगळे एक असतात, पुढे त्यांच्यामध्ये विभाग पडतात ना. कोणी जर समजा सामान्य असेल, त्याला कर्म, आपलं कोणतं कला शाखा म्हणतात त्याला, त्याची आवड असते. कोणाला व्यापाराची आवड असते, तो वाणिज्य शाखेत जातो. आणि कोणाला संशोधनच करायचं असेल तर मग विज्ञान शाखेमध्ये जातो की नाही. 10वीपर्यंत सगळे एक आहे, पुढे मात्र त्यांच्या अधिकारामध्ये भेद पडतात. तसं जन्माला येताना प्राणीसारखेच आहे,
पण संस्कार अंतःकरणात प्रगट होतात ना पूर्वजीवनाचे, तर मग त्यांच्या अधिकारात भेद पडतो. सगळ्याचं अंतःकरण शुद्ध नसतं. काहीच्या अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना असते ना, त्याला मल असं म्हणतात. आणि तो मल नावाचा दोष घालवायचा असेल तर त्याला निष्काम कर्म करावं लागतं. काहीचं अंतःकरण शुद्ध असतं पण चंचल असतं, म्हणून चंचलता घालवण्याकरता निष्काम उपासना करावी लागते. आणि एखाद्याच्या अंतःकरणात ते चांचल्य पण नाही, मल नावाचा दोष नाही, पण स्वस्वरूपाचं आवरण आहे, तर त्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे जन्माला येताना प्राणी जरी समान असेल तरी पण त्याचे संस्कार उद्भूत होऊ लागले की तो काही कर्माचे अधिकारी, काही उपासनेचे अधिकारी, काही तत्त्वज्ञानाचे अधिकारी, काही अष्टांगयोगाचे अधिकारी, पण प्रामुख्याने 3च अधिकारी: कर्म, उपासना आणि ज्ञान. आणि म्हणून वेदाने 3 अधिकारी समोर ठेवून 3 प्रकारचे साधनं सांगितले. तेच ज्ञानोबा म्हणतात, तरी कांडत्रयात्मक 3 कांड म्हणजेच विभाग, हे ज्याचं स्वरूप आहे असा शब्द राशी अशेष, शब्दाची राशी असणारा वेद, अशेष म्हणजे पूर्ण रूपाने. गीते माझी असे, गीतेमध्ये आहे. बघा बरं, कांडत्रयात्मक शब्द राशी म्हणजे व्यापक आहे, पण तो गीतेमध्ये मात्र राहतो. जयाचा विस्तार जेथ लपे. कसा राहतो? वृक्ष बीजी जैसा. वृक्ष म्हणजे वृक्ष, ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये राहतो तसा कांडत्रयात्मक शब्द राशी पूर्ण वेद गीतेमध्ये राहिलेला आहे. आणि म्हणूनच गीतेला बीज म्हणतात आणि वेदाला वृक्ष असं म्हणायचं, असं त्याचा अर्थ. मनोनी वेदांचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे. म्हणून वेदाचं असणारं बीज श्रीमद भगवद्गीता होय. ज्ञानोबा म्हणतात हे मज गमे, हे मला दिसतं आहे. हे कोणालाही दिसणार नाही बरं, त्याला पाहण्याकरता ती नजरच असावी लागते. सगळ्यांना सगळं काही दिसत नसतं. योगी पुरुषाला जर सिद्धी मिळाली ना, तर ज्ञानोबा म्हणतात त्याला सिद्धी मिळाल्यानंतर चाले तरी उदकी पाऊल न लगे. मग वारिका वळघे, तो वाऱ्याच्या घोड्यावर आरूढ होतो. पाण्यात चालला तर त्याच्या पायाला पाणी लागत नाही. येणे प्रसंगी येते बहुता सिद्धी. कोणाला? जो साधना करून योगी झाला त्याला. ज्ञानोबानंतर योग्यांचे राजे आहे, युक्त योगी आहे. मग सामान्य साधकाला जर एवढ्या सिद्धी येतात, त्याला काय काय दिसतं ते ज्ञानोबा म्हणतात. मग समुद्रा पहिलीकडीला देखे, स्वर्गीचा आलोच ऐके, मनोगत ओळखे मुंगी याचे. कोणाला? ज्या पुरुषाने योगाची साधना केली, ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली, त्याला समुद्राच्या पलीकडे काय चालू आहे तो इथून पाहतो. त्याला दूरदर्शन म्हणतात. समुद्राच्या पलीकडचं पाहणं दूरदर्शन. याचा आता शोध लागला आहे दूरदर्शनाचा. आपल्याकडे योगशास्त्रात अगोदरच लागलेला आहे. म्हणून संजयाला कुरुक्षेत्रावर चालणारी गीता दूरदर्शन आणि दूरश्रवण. श्रवण म्हणजे रेडिओ, दूरदर्शन म्हणजे टी व्ही, आहे का नाही? पण हे शोध अगोदरच लागलेले आहे. फक्त त्याचा आविष्कार नवीन रूपाने झाला, एवढाच फक्त फरक, बाकी काही नाही. हे सगळं अगोदरच होतं आपल्याकडे, फक्त आविष्कार नूतन झाला, बाकी काही नाही. समुद्राच्या पलीकडचं पाहतो. आता समुद्राचं पलीकडे पाहणं हे शास्त्रज्ञाच्या एवढंच हातात आहे, पण स्वर्गीचा आलोच ऐके हे ते नाही करू शकत. स्वर्गामध्ये आता काय गुप्त चर्चा चालू आहे हे फक्त योगी पुरुष पाहू शकतो, ऐकू शकतो. आणि चालणारी मुंगी चालली तर ती मग साखरेच्या डब्याकडे चालली का शेंगदाणे खायला चालली हे त्याला कळतं, आपल्याला नाही कळत. मनोगत ओळखे मुंगी याचे. मग आता मुंगीचं मनोगत ज्यांना दिसतंय त्याला योगी म्हणतात. ज्ञानोबा तर सगळ्या योग्यांचे राजे आहेत, म्हणून त्यांना हे दिसतं, बाकीच्यांना दिसणार नाही. म्हणून कांडत्रयात्मक शब्द राशी पूर्ण वेद गीतेमध्ये लपलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात याच कारणामुळे वेदांचं श्रीमद भगवद्गीता बीज आहे. हे मज गमे, हे मला वाटतं आहे, हे मला दिसतं आहे. बघा, गमे म्हणजे हे मला वाटते, बाकीच्यांना वाटेल का न वाटेल सांगता येत नाही, पण मला मात्र दिसतं आहे आणि सहज दिसतही आहे. जे मला वाटतं ते माझ्या कवी दृष्टीला दिसत पण आहे. मग ज्ञानोबा जर कांडत्रयात्मक वेद गीतेमध्ये असेल, तुम्हाला दिसत असेल तर आम्हालाही दाखवा.
त्याकरता तर अवतार आहे ना. जे गीतेत लपलेलं आहे तेच तर तुम्हाला दाखवायचं आहे. मग आता कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड गीतेत कुठं कुठं आलेलं आहे ते ज्ञानोबा आता पुढे सांगतात. बरं, आता हे बारकाव बघायचं. ज्ञानोबा इथपासून पुढे श्रीमद भगवद्गीतेची संगती सांगत आहेत. इतर असणाऱ्या महापुरुषांची संगती कशी आहे? पहिले 6 अध्याय कर्मकांडाचे, 7व्या अध्यायापासून तर 12व्या अध्यायापर्यंत उपासनाकांड आणि 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत याला षटक असं म्हणतात. 6, 6, 6, 18 कर्म उपासना ज्ञान असं त्यांचं म्हणणं आहे. ज्ञानोबांची संगती अपूर्व आहे बघा. आता कुठे कुठे कोणता अध्याय आला किंवा कोणतं कांड आलेलं आहे. कांड म्हणजेच काय? विभाग. हे आपल्याला जे व्यवहारात वाटतं नाही कांड केलं ते नाही घ्यायचं इथं. हां, इथे कांड म्हणजेच विभाग असा अर्थ घ्यायचा. बघा, गमे आणि सहज दिसतही आहे. कसे दिसतात? उदाहरण देऊन सांगता. जे वेदाचे तिन्ही भाग आला की नाही बघा. भाग म्हणजेच कांड. ज्ञानोबांच्या लक्षात आलं, यांना वेगळा शब्द सांगावा लागेल. जे वेदाचे तिन्ही भाग गीते उमटली असती चांग, भूषण रत्ने सर्वांग शोभले जैसे, तेचे कर्मादिके तिन्ही कांडे कोण कोणी स्थानी, गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. 2 ओळ्यांचा एकत्र विचार आहे. वेदाचे तिन्ही भाग, तसा वेद पूर्वी एकच होता. पूर्ण वेद एकच होता. व्यासांनी त्यामध्ये 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. काही परंपरेमध्ये 3च मानतात. म्हणून ऋग यजु साम हे तिन्ही म्हणे मी आत्माराम म्हटलं आहे की नाही? 3च म्हटलं आहे. ऋग साम यजुरे वच. मग बाकीचा 4था वेद तो या तिन्हीमध्येच मानलेला आहे असंही काही महापुरुषांचं म्हणणं आहे. म्हणून वेदामध्ये 3 भाग आहे, पण ते गीते उमटली असं ती चांग. श्रीमद भगवद्गीतेमध्ये चांगल्या रूपाने उमटले आहे, प्रगट झाले आहे. कसे उमटले आहे? ज्याप्रमाणे भूषण रत्ने सर्वांग शोभले. एखाद्याचं सर्वांग आहे आणि सर्वांगाला अलंकृत करण्याकरता त्याने रत्न परिधान केलं. पण नुसतं रत्न नाही बरं, जे रत्न आपल्या शरीराचं सौंदर्य वाढवेल त्या रत्नाला भूषण अलंकार असं म्हणतात. आणि चांगल्या अलंकाराने ज्याप्रमाणे सर्वांग शोभून दिसावं तसं गीतेमध्ये असणाऱ्या कांडत्रयात्मक वेदाचे भाग आल्यामुळे ते शोभून दिसत आहे बघा. याचा अर्थ काय झाला? कधी कधी असं होतं, एखाद्याचं शरीरच एवढं सुंदर असतं की त्या शरीरावर अलंकार परिधान केला तर त्याचं सौंदर्य अलंकारांना खुलवितं. आणि सामान्य पुरुषाचं असं असतं, त्याने अलंकार घातले म्हणून त्याला व्यवहारातले माणसं विचारतात. म्हणजे अलंकारामुळे कधी लोकाला किंमत मिळते तर कधी व्यक्तिमत्व असं असतं की त्यामुळेच अलंकाराला किंमत मिळते. जैसे अंगाचे सुंदरपणे लेनिया अंगची होई लेणे, ते तर अलंकारिले कवन कवने हे निर्वचेना. तशी भगवद्गीता सर्वांग सुंदर आहे बघा. आणि वेद कांडत्रयात्मक वेद एक प्रकारचं रत्न आहे आणि त्यामुळे ते शोभून दिसत आहे. गीते उमटली असं ती चांग, भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे, तेचे कर्मादिके तिन्ही. कर्म ज्याच्यामध्ये आदी आहे, नंतरचे 2 कोण? मग उपासनाकांड आणि ज्ञानकांड तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी गीते आहाती. गीतेत आहे हे, पण कोणत्या अध्यायामध्ये कोणत्या श्लोकामध्ये कर्मकांड आलं, कोणत्या श्लोकामध्ये ज्ञान उपासनाकांड आलं आहे. गीतेत आहात असं तुम्ही म्हणतात, पण ते आम्हाला तर कळायला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात फक्त तुम्हाला सांगणार नाही बरं. गीते आहाती, गीतेमध्ये ते आहेच 3 कांड, पण कसे दाखवू? नयनी दाखवून, डोळ्यांना स्पष्ट दिसेल अशी आमची प्रतिज्ञा आहे. दाखवणार तुम्हाला. तुम्ही काय करा? ऐका हे महत्त्वाचं आहे. गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. हे भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणत आहे बरं, की गीतेमध्ये कांडत्रय विराजमानच आहे. हे आम्ही तुला सांगणार, पण तू ते ऐक. तरी पहिला जो अध्याव तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला, मोक्षदाने स्वतंत्र, ज्ञानप्रदान हे शास्त्र, ये तुलाले दुजे सूत्र उभारिले. आता सगळ्या 18च्या 18 अध्यायांची संगती ज्ञानोबाला सांगतात. 18 अध्यायामध्ये काय काय आलं तेही सांगायचं आहे.
आणि ते सांगता सांगता कर्मकांड, उपासनाकांड आणि तत्त्वज्ञान, ज्ञानकांड याचा विभाग सांगायचा आहे. थोडा सूक्ष्म विचार आहे, पण हा विचार लक्षात घेऊन जर आपण गीताशास्त्राचा अभ्यास केला तर आपल्याला गीतेच्या अभ्यासाची एक अपूर्व नजर प्राप्त होऊ शकते. कोणत्याही ग्रंथाचं धोरण लक्षात आलं पाहिजे, वक्त्याच्या बोलण्याचा अभिप्राय किंवा तात्पर्य लक्षात आलं पाहिजे. मग आपल्याला ओघ किंवा त्याचा असणारं मनोगत जाणता येतं, तात्पर्य लक्षात येतं. आणि तात्पर्य निश्चय करणं याला काय म्हणतात? श्रवण असं म्हणतात की नाही. त्या श्रवणाची व्याख्या आली विचारसागरामध्ये. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता पाहून ग्रंथाच्या तात्पर्य निश्चयाला काय म्हणतात? श्रवण. आपण करतो ते श्रवण वेगळे आणि तात्पर्य निश्चयाकरता केलं जाणारं श्रवण वेगळे. त्याच्यामध्ये षडलिंग पाहावे लागतात, म्हणजे 6 गोष्टी. उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती. हे वाक्यम हे म्हणजे 6 जे लिंग आहे ते तात्पर्याचा निश्चय करण्याकरता उपयोगाचे आहेत. म्हणून धोरण लक्षात आलं की अध्ययन चांगलं करता येतं. कोणत्या अध्यायात काय काय आलं हे पाहायचं असेल तर ज्ञानोबा संगती सांगतात. तरी पहिला जो अध्याय आहे की नाही, काय अध्यायाचं नाव? अर्जुन विषाद योग. पहिला जो अध्याय आहे की नाही, ज्ञानोबा म्हणतात तो गीताशास्त्र का प्रवृत्त झालं याची प्रस्तावना आहे. प्रस्तावना आहे म्हणजे पार्श्वभूमी काय आहे. कारण कोणता पण प्रसंग आल्याशिवाय काही निर्माण होत नसतं, प्रसंग यावा लागतो की नाही. गीताशास्त्र हे काही विनाकारण प्रगट नाही झालेलं, त्याला काही प्रसंग घडलेला आहे. मग कोणता प्रसंग आला? कल्पना करा, भागवत का प्रगट झालं बरं? परीक्षिती राजावर प्रसंग आला ना, कोणता? 7 दिवसामध्ये आता मृत्यू येणार नाही. मग आता प्रसंग आला, जसा भागवतामध्ये 7 दिवसामध्ये मृत्यू येणार या प्रसंगातून 12 स्कंदाचं भागवत तयार झालं की नाही, तसं अर्जुनाच्या जीवनात एक प्रसंग आला. म्हणून शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावना या गीताशास्त्राची प्रवृत्ती का झाली त्याचं कारण अर्जुनाला विषाद झाला, म्हणजे रडणं प्रारंभ झालं. आणि जो मनुष्य रडतो त्याच्याकरता गीताशास्त्राची प्रवृत्ती आहे. मग रडत कोण नाही? सगळेच रडतात. याचा अर्थ काय झाला? गीताशास्त्र हे सर्वांच्याच करता आहे. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये ज्याला रडणं भाग आहे, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. फक्त रडण्याचा अर्थ घेऊ नका बरं. पहिल्या अध्यायामध्ये वेदांत शास्त्राचा भक्तराज अर्जुन हा अधिकारी तो प्रगट केला आहे बघा. ज्याला विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आहे आणि मुमुक्षुत्व आहे, ते सगळे भाव प्रगट झाले. तितिक्षा कशी आहे बरं पहिल्या अध्यायामध्ये असं म्हणतात की शस्त्र सांडून 6 बाण यांचे, मी माझ्या शस्त्राचा परित्याग करतो आणि यांचे बाण सहन करतो. तितिक्षा आलेली आहे. तितिक्षा. वैराग्य कसं आहे? वैराग्य न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च. मला विजयाची अपेक्षा नाही, राज्याची अपेक्षा नाही, मला पारलौकिक सुखाची सुद्धा गरज नाही. अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किम न मोहि कृते. वैराग्याचं आहे की नाही. आणि वैराग्य विवेकपूर्वकच होत असतं. म्हणजे आधी कार्याला जे साधन चतुष्टय संपन्नता लागते की नाही, ते सगळे साधन चतुष्टय संपन्नता पहिल्याच अध्यायामध्ये आहे. म्हणून पहिला अध्यायाच्या भूमिकेमध्ये राहणारा अर्जुन, भक्तराज अर्जुन, त्याप्रमाणे ज्याची अपेक्षा असेल, त्याप्रमाणे ज्याचा अधिकार तयार झाला असेल, ते सगळे गीतेचे अधिकारी. म्हणून पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव असाच आहे. द्वितीय म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य सद्भाव प्रकाशिला. सांख्यशास्त्राचा भाव प्रकाशला. पण सांख्यशास्त्र कोणतं? जे आपल्या 6 शास्त्रामध्ये आलेलं तेही घेता येईल, पण दुसरा अर्थ असा होतो संख्या, त्याचा भाव, त्याला सांख्य असं म्हणतात. म्हणजे संख्या नाही कळाली, संख्या शब्दाचा अर्थ गोड आहे बघा. सम्यक ख्यायते, चांगल्या प्रकारे प्रतिपादन केलं जातं. आत्मविद्येचं त्याला म्हणतात संख्याशास्त्र. सम्यक स आणि ख्या 2 शब्द आहे की नाही, तर सम्यक ख्यायते प्रतिपाद्यते, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आत्मविद्या प्रतिपादन केली जाते त्याला म्हणतात संख्याशास्त्र. व्यवहारातली संख्या घेऊ नका, गणितातली. हा पारिभाषिक अर्थ आहे. सम्यक ख्यायते प्रतिपादन केलं जातं आत्मविद्या, त्या संख्याशास्त्र.
आणि संख्याशास्त्राचाच विस्तार म्हणजे काय, सांख्य योग. दुसऱ्या अध्यायामध्ये काय आलं आहे, अशोचानन शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गताशोंश नानुशोचन्ति पंडिताः अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत शरीरजात आघवे नाशिवंत स्वभावे मनोनिधी वाजून जावे. पंडुकुमारा, आत्मतत्वाचं चांगलं प्रतिपादन केलं की नाही 11व्या श्लोकापासून दुसऱ्या अध्यायामध्ये तर 30व्या श्लोकापर्यंत आत्मतत्वाचंच प्रतिपादन केले बघा. अशोचानन शोचस्त्वम या श्लोकापासून देही नित्यमवध्ययम देहे सर्वस्य भारत या श्लोकापर्यंत आत्मतत्वच सांगितलेलं आहे. म्हणून द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशेला म्हणजे आत्मविद्येचं प्रकाशन भगवंताने केलं आहे. आणि ती आत्मविद्या प्राप्त व्हावी याकरता स्वधर्माचं अनुष्ठान महत्त्वाचं आहे. ते अनुष्ठान केल्यानंतर त्या पुरुषाला स्थिर बुद्धी प्राप्त होते. तेही पुन्हा सांगितले, एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्वां शृणु बुद्ध्यायुक्त या पार्थ कर्मबंधम प्रहास्यसी. ते बुद्धी प्राप्त झाली की त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. त्याचंही पुन्हा क्रमाक्रमाने वर्णन केलं आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मज्ञानाचं प्रतिपादन केलं, निष्काम बुद्धीचं महत्त्व सांगितलं आणि स्थितप्रज्ञाचे काय लक्षण, ज्यालाही आत्मज्ञान प्राप्त झालं, ज्याला स्थिर बुद्धी मिळाली त्याच्याही लक्षणाचा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये केला की नाही. म्हणून द्वितीय म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य सद्भाव प्रकाशेला हे भगवंताने सांगितलं. आता ज्ञानोबा पुढे म्हणतात दुसरा अध्याय कसा आहे, मोक्षदाने स्वतंत्र ज्ञानप्रदान हे शास्त्र तुलाले दुजी सूत्र उभारिले. आता मोक्षप्राप्तीची सर्वांना अपेक्षा आहे बघा. प्रत्येकाला वाटतं ना परमानंद प्राप्त व्हावा, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी याकरता सगळेजण प्रयत्न करतात. पण जीवाला स्वप्रयत्नाने मोक्ष मात्र मिळत नाही. मोक्ष कशाने मिळतो, फक्त आत्मज्ञानाने, त्याला ब्रह्मविद्या ब्रह्मज्ञान असं म्हणतात, त्यानेच मिळतो, दुसऱ्या कशाने मिळत नाही. कर्माची मर्यादा आहे अंतःकरण शुद्धीपर्यंत, उपासनेची मर्यादा आहे चित्ताला स्थिर ठेवण्यापर्यंत, योगाची मर्यादा आहे चित्तवृत्तीचा निरोध करण्यापर्यंत, आणि तत्त्वज्ञानाचं फल आहे अविद्या निवृत्ती करून मोक्ष देण्यापर्यंत. प्रत्येक साधनाचा उपयोग आहे आणि प्रत्येक साधनाची मर्यादा आहे. त्याच्यामध्ये कोणते पण मिश्रण करण्याचं काही कारण नाही. सगळी साधनं श्रेष्ठ आहे आपापल्या जाग्यावर. पण मोक्षदान देण्याच्या बाबतीमध्ये स्वतंत्र म्हणजे ज्याला कोणाच्या साह्याची गरज लागत नाही, गरज नाही त्याला, स्वतंत्र आहे म्हणजे स्वतः एकटंच आहे. एकटं ज्ञान प्राप्त झालं मोक्ष मिळणार म्हणजे मिळणार, त्याच्यामध्ये अन्यथा नाही. म्हणून मोक्षदान देण्यामध्ये ज्याला कुणाची गरज नाही असं स्वतंत्र असणारं ज्ञानप्रदान हे शास्त्र. इथे ज्ञानाचं काय प्राधान्य सांगितले बरं. कर्मालाही महत्त्वाचं आहे, उपासनेला पण महत्त्वाचं आहे, पण आपल्याकडं प्रयोजन सांगतो की नाही आपण, मुख्य प्रयोजन आणि गौण प्रयोजन. तसं मुख्य कोण आहे, ज्ञानप्रदान हे शास्त्र म्हणजे गीताशास्त्र मोक्षदान देण्यामध्ये स्वतंत्र आहे. याला कोणत्याही साधनाची अपेक्षा नाही, फक्त तत्त्वज्ञान प्राप्त झालं मोक्ष तो ठेविला असे, त्याला मोक्ष ठेवलेलाच आहे. भगवंताने तुलाले म्हणजे एवढंच अशा प्रकारचं दुजी सूत्र उभारिले. सूत्र म्हणजेच काय, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. कालच आपण सूत्राचं लक्षण पाहिलं, ज्याच्यामध्ये अक्षर अल्प असतात पण जे असंदिग्ध असतं, संशय येत नाही, सार स्वरूपाचं असतं. विश्वतोमुखम सर्वाधिकार शव्य आहे किंवा ज्याचा अर्थ व्यापक आहे. पाल्हाळ ज्याच्यामध्ये नसतो आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही वाणीचा दोष नसतो अशा बोलण्याला सूत्रकार सूत्र असं म्हणतात. भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये एवढं सूत्र उभारलं, कोणतं, मोक्षदान देण्यामध्ये ज्ञानप्रदान हे शास्त्र आहे. मधुसूदन सरस्वतींनी दुसऱ्या अध्यायापासूनच पुढचे सगळेच्या सगळे 16 अध्याय निर्माण झाले असं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून सूत्र आहे दुसरा अध्याय आणि त्याचा विस्तार काय असेल तर पुढचे सगळे अध्याय. म्हणून आता प्रतिपादन कशाचं करायचं आहे, गीतेची संगती. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये
शास्त्र प्रवृत्त का झालं याचा प्रस्ताव आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य सद्भावाचं प्रकाशन आणि मोक्ष देण्यामध्ये ज्ञानप्रदान हे शास्त्र अशा सूत्राची उभारणी केली. पण आता ते ज्ञान प्राप्त करण्याकरता काही योग्यता असावी लागेल की नाही, काही अधिकार असावा लागेल, काही साधना करावी लागेल. तर कोणती साधना करायची आता इथपासून पुढे मग कर्मकांड, मग उपासनाकांड आणि ज्ञानकांड पुढे सांगणार आहे. त्याचा विस्तार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.